हॅलो, मी डॉक्टर दर्शन, स्त्रीरोग तज्ज्ञ आणि प्रसूती तज्ज्ञ. आज मी एक व्हिडिओ आणतोय, जो आहे मॅरिड कपलसाठी. बऱ्याच लग्न झालेल्या कपल्सचं हे म्हणणं असतं, की आम्ही ही टॅबलेट घेतली, अनवॉन्टेड 72 आणि त्यानंतरसुद्धा प्रेग्नन्सी कशी राहिली. सो बेसिकली अनवॉन्टेड 72 इज एमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन पिल. जेव्हा तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्शुअल ॲक्ट करता, तेव्हा विदिन 72 आवर्स तुम्ही ही टॅबलेट घेतली पाहिजे. जर तुम्ही ही टॅबलेट घेण्यासाठी डिले केलात तर तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस हे मॅक्सिमम असतात. आयडियली ह्या टॅबलेटचे जे फेलियर रेट आहे दॅट इज 25% फेलियर रेट आणि सक्सेस रेट जो आहे दॅट इज 70 to 75% सक्सेस रेट. म्हणजे ही टॅबलेट घेतल्यानंतर 25% फेलियर रेट आहेच नॉर्मली. सो जर तुम्ही विदिन 12 आवर्स घेतला तर त्याचा सक्सेस रेट किंवा इफेक्टिव्हनेस त्या टॅबलेटचा खूप जास्त चांगला पाहायला मिळतो. बट आफ्टर 12 आवर्स त्याचा इफेक्टिव्हनेस जो आहे, त्याची जी कार्यक्षमता आहे त्या टॅबलेटची, ती हळूहळू कमी होताना दिसते. आणि बऱ्याच कपल्सचं हे म्हणणं असतं, की आम्ही IPL 72 घेतली होती किंवा अनवॉन्टेड 72 घेतली होती, तरीसुद्धा प्रेग्नन्सी कशी राहिली. तर या टॅबलेटचा मुळात फेलियर रेट हा 25% आहे. सो ही टॅबलेट घेतली तरी पण प्रेग्नन्सी राहण्याचे चान्सेस आहेत, असं कंपनीसुद्धा तुम्हाला सांगते. सो जर तुम्ही अनप्रोटेक्टेड सेक्शुअल ॲक्ट करत असाल तर त्यापेक्षा तुम्ही बॅरियर मेथड वापरू शकता. अनवॉन्टेड 72 टॅबलेट्सपेक्षा तुम्ही बॅरियर मेथड यूज केलं तर ते जास्त बेटर राहील. थँक्यू.